नमस्कार. 10वीची परीक्षा 17 तारखेला झालेली आहे आणि आता सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर हा प्रश्न पडलेला असतो की आपल्या विद्यार्थ्याला जेई करायला पाहिजे, नीट करायला पाहिजे, पुढे वकील बनायला पाहिजे, लॉयर बनायला पाहिजे, जज बनायला पाहिजे, कलेक्टर, काय जे काही तुमच्या विविध क्षेत्र आहेत या क्षेत्राबद्दल विद्यार्थ्यांना तितकीशी माहिती नसते आणि पालक कन्फ्यूज असतो. कारण की विद्यार्थ्यांचं जे स्वप्न आहे ते अगदी सीझन नुसार बदलतं. त्याला हिवाळ्यात काहीतरी वेगळं वाटतं, पावसाळ्यात काहीतरी वेगळं वाटतं, उन्हाळ्यात काहीतरी वेगळं वाटतं, कारण की विद्यार्थी हे चंचल असतात. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या उपलब्ध विविध संधींचा आणि तुमच्या विद्यार्थ्याच्या पर्सनॅलिटीला आणि तुमच्या परिस्थितीला झेपेल असं कुठलं करिअर आहे हे सांगण्यासाठी तुम्ही 23 तारखेला आचार्य अकॅडमीची एक्झाम घेतल्यानंतर, त्या एक्झामचा रिझल्ट बघितल्यानंतर आणि तुमच्याशी बोलल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगू शकेन की तुमच्या विद्यार्थ्यांनी काय शिकलं पाहिजे. तो जेईला गेला पाहिजे, सीईटीला गेला पाहिजे, नीटला गेला पाहिजे का त्याने पुढे चालून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर यूपीएससीचा अभ्यास केला पाहिजे. अशा विविध करिअर बद्दलच्या माहितीसाठी तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्रीच्या 11 वाजेपर्यंत तुम्ही कुठल्याही आचार्य अकॅडमी, रात्री 11 पर्यंत त्या दिवशी आम्ही मुद्दामून चालू ठेवतोय कारण की बरेचसे विद्यार्थी दुरून येताना कधी त्यांना डिले झाला तरी फक्त 23 तारखेला सकाळी 9 ते रात्रीच्या 11 पर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकाल. म्हणजे जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्याचं पुढचं जी काही वाटचाल असेल त्या वाटचालीमध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही आणि तुम्हाला कन्फ्युजनची वेळ येणार नाही की रिग्रेटची की पुढे चालून माझ्या विद्यार्थ्याला तर बायो चांगला जमत होता, त्याला डॉक्टर बनायचं होतं, पण कोणत्या मित्रांनी सांगितलं की IITला जायला पाहिजे, जेईला जायला पाहिजे, तो तिकडे गेला, किंवा एखाद्याला डॉक्टर बनायचं असेल तर जेई बनायचं असेल तर डॉक्टर, हे असं पण कन्फ्युजन नको. कारण की एकदा 11वीला पाऊल चुकीचं वेगळा निर्णय घेतला किंवा जो निर्णय आपल्याला घ्यायचा होता तो आपला मिस होऊ शकतो. त्यामुळे ह्या मार्गदर्शनासाठी तुम्ही आचार्य अकॅडमीची 23 तारखेच्या ASAT परीक्षा द्या आणि त्या परीक्षेनंतर तुम्हाला हे मार्गदर्शन सगळ्यांना मोफत मिळेल याची सगळ्यांनी खात्री करा. धन्यवाद.